तर चला मित्रांनो, आता चहा बनवायला सुरुवात करूया. 2 कप पाणी घेतलं ना की नंतर चहा शिजून आटून 1 कप होतो. आणि नंतर त्याच्यानंतर आपण 1 कप दूध घालणार आहोत. मग 1 कप दूध नेहमी जास्तच घालायचं. दूध जास्त घातल्यावर चहा खूप चांगला होतो. आणि चहा कसं जास्त शिजवायचा पण नाही आणि जास्त कमी शिजवायचा पण नाही. म्हणजे चहाला कसं परफेक्ट टाईम पाहिजे शिजवायचं. तर तुम्ही बघा, मी आता हे 2 कप पाणी घेतले. मी आता 2 कप पाणी गॅसवर ठेवते गरम करायला. आणि जेव्हा पाणी गरम होईल तेव्हाच आपण चहा पावडर टाकूया. आणि जे काही फ्लेवरसाठी आपण टाकणार आहोत, जसे की तुम्ही आलं टाकायचं असेल किंवा सुंठ वेलची जे काय असेल ते फ्लेवरसाठी टाका. पण तुम्ही जर आले टाकत असाल तर पाणी गरम उकळायला आलं की तेव्हाच टाका. तेव्हा पूर्ण आल्याचा अर्क त्या पाण्यात मिसळतो. असं ते मिसळतं. म्हणजे आता मी माझ्या फ्लेवरसाठी वेलची वगैरे नाही घालत, मी हे सुंठ घालते आणि हे असं उकळावर घालणार आहे. तोपर्यंत मी हे पाणी आहे चहासाठी गॅसवर गरम करायला ठेवते. आणि काय माहिती आहे का, हे गॅसजवळ मोबाईल आणायचं नाही आहे म्हणून मी मोबाईलवर शूटिंग करू शकत नाही. पण मी तुम्हाला दाखवलं असतं. पण मी थोडा वेळसाठी मी तुम्हाला शूटिंग करून दाखवेलच. तुम्ही मोबाईल गॅसपासून दूरच ठेवा. चहाला उकळी आले, सुंठ टाकूया. 1.5 चमचा चहा पावडर टाकूया. 4 चमचे साखर टाकूया. ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी 2 चमचे जास्त टाका. ज्यांना कमी गोड हवा असेल त्यांनी 2 चमचे कमी टाका. तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता चहा आटून 1 कप झाला असेल त्यावेळेला आपण 1 कप दूध टाकायचं आहे. गॅस हा मीडियम ठेवायचा. दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करू नका. आणि जर तुम्हाला मीडियम गॅसवर ठेवायचं असेल आणि मग त्यावेळेला चहा ओतू जाऊ शकतो. म्हणून चहाचं भांड्याचं हँडल पकडून फिरवायचं. हॉटेलमध्ये फिरवतात तसं. मग चहा ओतू येणार नाही. चहा तयार झाला आहे. या चहा प्यायला. मस्त गरमागरम चहा. असंच माझ्या चॅनलवर येत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यांना माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हे फ्री आहे सबस्क्राईब करायचं.